बावधन पोलिसांकडून एका भोंदू बाबा विरोधात जे आहे ते आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसऱ्या भक्ताचा मोबाईलचा ऍक्सेस घेत सर्व भक्ताच्या गोष्टींवर जे आहे ते लक्ष ठेवण्याचं काम हा भोंदू बाबा करत होता. याच संदर्भात त्याच्या विरुद्ध आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. नक्की कुठल्या प्रकारचा हा गुन्हा आहे? आपल्यासोबत आहेत उपायुक्त बाप्पू बांगर. सर, काय सांगाल? अतिशय गंभीर असा गुन्हा त्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. नक्की काय बाबाचे प्रकार जे आहेत ते उघडकीस आलेले आहेत? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत बावधन पोलीस स्टेशनमध्ये सूस या गावचा प्रसाद भीमराव तामदार नावाचा एक 29 वर्षाचा इसम आहे. हा इसम त्याच्या स्वतःच्या घरामध्ये एक मठ त्यानं चालू केलेला होता आणि त्या ठिकाणी त्याच्याकडं जे भक्त यायचे त्यांना मग तो लघु ग्रह दोष आहे असं सांगून त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून द्यायचा आणि त्याचं मग कंट्रोलिंग किंवा ॲक्सेस आहे तो आपल्याकडे घ्यायचा आणि त्यानंतर मग दुसरं एक आणखीन ॲप्लिकेशन तो देऊन त्या जो त्याच्याकडे भक्त म्हणून आलेला आहे त्याला आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जायला सांगायचा आणि इतर महिलांसोबत तो संबंधित भक्ताला अश्लील चाळे किंवा शरीर संबंध करायला सांगायचा आणि त्या पद्धतीनं मग त्याचा ॲक्सेस याच्याकडे असल्यामुळं हा व्हिडिओ वगैरे बघून त्याच्याबद्दल माहिती वगैरे पुरवायचा. अशा प्रकारचा हा प्रकार आपल्याला ज्यावेळेस प्रत्यक्षात जे विक्टीम आहेत यामधले ते आल्यानंतर लक्षात आला. त्या अनुषंगानं बावधन पोलीस स्टेशनला सदर हा जो व्यक्ती आहे याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता त्याच्यामध्ये फसवणूक केल्याबद्दल, विनयभंग केल्याबद्दल किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी जो जादूटोणा अधिनियम आहे त्या अंतर्गत हे कृत्य येत असल्यामुळं आणि IT ॲक्ट याच्या अनुषंगानं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर जो व्यक्ती आहे त्याला अटक पण करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास आणि त्याचा नेमका काय उद्देश आहे याच्याबद्दल सविस्तर तपास करण्यात येत आहे. आणखी देखील काही भक्त आहेत ते भीतीने पुढे येत नाही, त्यांना काय आव्हान कराल? ऑलरेडी पोलीस स्टेशनच्या मार्फतीनं आवाहन पण करण्यात आलेलं आहे की जर सदर आरोपीकडून आणखी कोणाची या पद्धतीनं फसवणूक किंवा अशा प्रकारचा प्रकार त्यांच्यासोबत झालेला आहे असं जर असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तींनी बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधावा. धन्यवाद. नक्कीच या भोंदू बाबा विरुद्ध आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेलाच आहे. त्याचे अनेक कृत्य जे आहेत आता पोलीस तपासामध्ये उघड होतीलच. रणजित जाधव, TVN मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.